तारीख होती 24 एप्रिल 2026ची. या दिवशी दुपारी 3 वाजता मनोज नावाचा एक 22 वर्षीय ट्रक ड्रायव्हर त्याच्या मालकाला दीपकला म्हणतो की मालक मला थोडेफार पैसे पाहिजेत, माझी आई आजारी आहे, मला गावाकडे पाठवायचे आहेत. हा मनोज असं म्हणतो. त्यावेळेला तो म्हणतो की अरे आता माझ्या खिशात तर काहीच पैसे नाहीत की, मी आत्ताच थोड्या वेळापूर्वी ट्रकचं एक टायर खराब झालं होतं ती टाकलं. आता एक काम कर, माझ्यापाशी पैसे नसलं तर काय झालं, तुझी गरज महत्त्वाची आहे, तू घरी जा, तुझी मालकीन म्हणजे माझी पत्नी सुनीता त्या ठिकाणी काम करत असेल, तिच्यापाशी जाऊन म्हण की दीपकने पैसे सांगितलेत आणि जेवढे पाहिजे तेवढे घे, तिथं वहीला हिशोब लिहून ठेवायला सांग. मनोज असंच करतो. मालकाच्या ऑफिसमधून निघतो. 1-1.5 किलोमीटर अंतरावरती त्याचे घर होतं. त्या ठिकाणी गेला. त्यावेळेला त्याची ती पत्नी सुनीता किचनमध्ये काम करत होती. सुनीताला किचनमध्ये काम करताना बघून हा मनोज पैसे घ्यायचं तर विसरूनच गेला. पण तिचं ते शरीर, तिनं तो पदर कमरेला खोचलेला होता, तिचं ते अंगावरून पडणारं घामाचं टिपकं हे बघून त्याचं पूर्ण भानच हरपून गेलं. हा पैसे मागायचं सोडून तिच्यापाशी जाऊन तिची कंबर धरून तिला किचनवरती ठेवतो आणि तिची कापडं काढायला लागतो हळूहळू. आता त्याची मालकिनीला पण काय समजत नाही. तेवढ्यातच याने त्या ठिकाणी तिच्यासोबत संबंध बनवायला चालू केलं. आता हे सगळं घडतच होतं. ते दोघं त्या ठिकाणी मजा घेतच होत. पण 5-10 मिनिटातच तो दीपक मालक त्या ठिकाणी आला. तो बघतो की हा मनोज तर पैसे घ्यायला घरी आला होता, तर हा नेमकं काय करतोय. ज्या वेळेला त्याच्या लक्षात आले की त्याच्यासोबत धोका होतोय, त्याने त्या दीपकला आणि त्याच्या पत्नीला असं काही केलं, अद्दल घडवली. त्याच्यामुळे ही घटना आज व्हायरल झाली आणि या घटनेमुळे खूप भयंकर कांड झाला. पूर्ण घटनेचा तपशील देतो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, आपल्या आजच्या या सत्य घटनेची सुरुवात होते कोल्हापूरमधून. कोल्हापूरमध्ये एक छोटंसं ठिकाण आहे. या ठिकाणी राहणारा मनोजचं वय साधारणतः 14-15 वर्ष होतं. त्यावेळेला त्याच्या बापाचं निधन झालं. त्याचा बाप नशेडी होता, गावामध्ये दारू पिऊन फिरायचा, काम तर अजिबात करत नव्हता. त्याची आई दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जायची आणि त्यातून येणाऱ्या पैशामधून त्याचं घर चालायचं. मनोज शाळा शिकायचा आणि वरून त्याचा बाप जो की नशेडी होता, त्याच्या आईला मारून उरलेले पैसे घेऊन जायचा. यांच्यापाशी असं काही शिल्लक वगैरे नव्हतं. काही दिवसानंतर त्याचा बाप आजारी पडला. आता पैसे शिल्लक नाहीत, तर आजारी पडल्यावर त्याला नीट करायचं कसं. आपल्या देशामध्ये सरकारी सेवा खूप चांगल्या आहेत, पण ते जे गरीब लोक आहेत ना, तिथपर पोहोचू शकत नाही. त्यांना वाटतं की सरकारी सेवा चांगली नसेल, त्यामुळे ते तिथं जीवन सोडून देतात. तसंच झालं मनोजच्या बापासोबत. त्याने तिथं जीवन सोडून दिलं. तो सरकारी दवाखान्यात गेला असता तर वाचला असता. आपल्या इकडं आहेत चांगले सरकारी दवाखाने. बरं, हा विषय तर झाला मनोजचा बापाचा. मनोजचा बाप त्या ठिकाणी मरून गेला. त्यावेळेला हा मनोज 9वी-10वीमध्ये शिकत होता. आता बापाचं छत्र डोक्यावर ओढून गेलं. आई जी होती ती आपली मेहनत मजुरी करायची. किती दिवस एकटी ही महिला घर चालवणार होती. या मनोजलाही आता घराची सत्य परिस्थिती जाणवू लागली होती. त्याच्यामुळे तोही आता 10वी झाल्यानंतर काम सोडून देतो. आईच्या मागं शेतामध्ये कामाला जाऊ लागतो. शेतामध्ये गेला की लहान पोरगा आहे म्हणून त्याला जर आईची 300 रुपये पगार असेल तर त्याला 100 रुपये द्यायचे आणि त्याच्यातून त्याचं भागायचं. अशा प्रकारे भरपूर दिवस चाललं. आता साधारणतः याचं वय 17-18 वर्ष झालेलं होतं. त्याची आई म्हणते की बाळा, असं तर नाही चालणार, तू एखादी कंपनी शोध किंवा कुठल्या तर ठिकाणी कामाला जा, कारण तुला हे 100-50 रुपयेवरच भागवत आहेत आणि तसंही तू रानामध्ये काम करू शकत नाही. मी बघते ना, तुला काही काम जमत नाही, कारण आपल्याकडे कधी रान नव्हतंच, तू कधी कष्ट केलंच नाही. तर बाळा, तू नको याच्यात नादी लागू, तू एखादी कंपनी गाठ. ज्या वेळेला आई असं म्हणते त्यावेळेला हा मनोज आपला मुंबईच्या ठिकाणी निघायला लागतो. मुंबईमध्ये गेले की एका कंपनीमध्ये काम शोधतो. पण त्या ठिकाणी याचं वय कमी होतं, 17 वर्ष होतं. त्याला काम भेटत नाही. त्याचा मित्र त्या ठिकाणी काम करत होता. पण मित्र म्हणला की काय करतो. त्याच्या मित्राच्या सल्ल्यावरून या मनोजने काय केलं की त्या ठिकाणी असलेले एक गाडी शोरूममध्ये काम करायला चालू केलं. त्या ठिकाणी वॉचमन म्हणून काम करायचा. 7-8 तास ड्युटी केल्यानंतर ह्याला 300 रुपये भेटायचे. तिथं गावामध्ये 100 भेटत होते, इथं 300 भेटत होते. त्यामुळे हा मनोज खुश होता. पण मुंबईमधला खर्च त्याला पैलवत नव्हता. 300 रुपयेमध्ये काय होतंय म्हणायचा. 1 ते 2 महिने याने असेच घासत काढले. हा मनोज जो होता टाटा शोरूमच्या बाहेर कामाला होता, जिथून ट्रक विकल्या जायच्या. मनोज बघायचा की रोज 10-5 ट्रक जातात. या ट्रकवरती येणारे ड्रायव्हर एकदम आयुषमध्ये राहतात. त्यावेळेला तो विचार करतो की मला ही ड्रायव्हरकी शिकली पाहिजे. तो त्याच्या मित्राला विचारतो की मित्र म्हणतो ठीक आहे ना, उलटं भारी आहे, पुढे चालून तू भविष्यात 40-50 हजार रुपये आरामात कमवू शकशील, तू शिकू शकतो, ड्रायव्हरकी करू शकतो. म्हणून त्याचं ऐकून एका ट्रक ड्रायव्हरला विचारतो की मला नेता आहे का कामाला. ट्रक ड्रायव्हर म्हणला की वय किती. मनोज म्हणला 17 वर्ष.
त्यावेळेला तो ड्रायव्हर म्हणला की नाही रे बाळा, मी तुला नाही नेऊ शकत, तुझं वय पूर्ण नाही. त्यावेळेला त्याने तर नकार दिला. आता त्यावेळेला या मनोजने हा विषय सोडून दिला. म्हणला की ट्रक ड्रायव्हर की आपल्याला काय जमायची नाही, आपल्याला कोण घेऊन जात नाही, ओळखीचं नाही पाळखीचं नाही, तर कसं जाणार कोणासोबत ना. त्यामुळे तिथं शोरूममध्ये पण पगार कमी होती. त्याच्यासाठी त्यांनी एक चहाची टपरी चालू केली, जी की हायवेच्या कडेला होती. त्या ठिकाणी उत्पन्न याचं 500-600 रुपये यायचं. त्या ठिकाणी जाणं येणारे ट्रक ड्रायव्हर उभे राहायचे. त्याच्यामुळे याची ओळख अनेक ट्रक ड्रायव्हरसोबत झाली. त्यातलाच एक ट्रक ड्रायव्हर होता दीपक नावाचा. दीपक त्यावेळेला 30 वर्षाचा होता. दीपककडे सध्याला एक ट्रक होती, त्याची स्वतःची होती. तो मेहनत मजुरी एकटाच करायचा त्याच्यावरती. त्याला असं कोणीतरी पाहिजे होतं की जो की जिद्दीने याच्या ट्रकवरती काम करेल, त्याला चांगला पैसा पण भेटेल. पण सुरुवातीला क्लीनर म्हणून काम केलं तर चांगलंच असेल. आता भरपूर वेळा या मनोजपाशी हा चहा प्यायला थांबलेला होता. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती हॉटेल होतं त्याचं. त्यावेळेला या दीपकची आणि मनोजची चांगली ओळख झाली. मनोजला विचारायचा की कुठला तो? त्यावेळेला तो सांगायचा मी कोल्हापूरमधला आहे आणि माझी अशी अशी परिस्थिती आहे. आता बोलत बोलत विषय निघाला. त्यावेळेला मनोज म्हणला मी ट्राय केलं होतं ट्रकवर जायचं, वय 17 वर्ष होतं, त्यामुळे कोणी घेतलं नाही. माझी आता ही इच्छा आहे ट्रकवरती जायचं. पैसे त्या ठिकाणी गेलं तर जरा पैसा तर भेटेल, इथं दिवसभर राबतोय, 500 रुपये भेटतात. दीपक म्हणला की ट्रकवर जायचं असेल तर येतो माझ्या ट्रकवरती. मनोज म्हणला ठीक आहे येतो ना. त्याने दुसऱ्या दिवशी ती टपरी वगैरे बंद केली आणि त्या दीपकसोबत ट्रकवरती जायला चालू केलं. या दीपकपाशी स्वतःची एक ट्रक असल्यामुळे त्याने त्याला ठेवून घेतलं. स्वतःच्या ट्रकवरती कामासाठी एक माणूस बी झाला आणि त्याला एक जोडीदार बी झाला गप्पा मारण्यासाठी. आता मनोज त्याला रोज ट्रकवरती घेऊन जायचा. पुण्यामधून मुंबईला एक ट्रिप मारायचा आणि परत माघारी यायचा रिटर्नचं भाडं घेऊन. जेव्हापासून हा मनोज त्याच्या ट्रकवरती आला होता तेव्हापासून याच्या भाड्यामध्ये चांगलीच वाढ झाली होती. आता हळूहळू हा जो मनोज आहे दीपकच्या हाताखाली ट्रक शिकू लागला होता. त्या दीपकने त्याची लायसन वगैरे काढून दिली, वय झालं होतं पूर्ण. दीपक म्हणला की हे बघ, मी तुला सगळं करून देतोय, ट्रक शिकवतोय, पण मी आता पुढे चालून ट्रका घेणार आहे जास्त, तर तू काय कर, अजिबात मला सोडून जाऊ नको. त्यावेळेला हा मनोज त्या दीपकला विश्वास देतो की अजिबात सोडून जाणार नाही. तुम्ही देवता माणूस आहे तर तुम्हाला का सोडून जाईल म्हणतो. दीपकला असा विश्वास मिळाल्यानंतर दीपक ती ट्रक सोडतो आणि दुसरी अजून एक ट्रक घेतो. जी जुनी ट्रक होती ती आपली मनोजला देऊन टाकतो. मनोज चांगल्या प्रकारे ही ट्रक चालवत होता. 20-25 हजार रुपये मिळू लागले. आता विषय असा झाला होता की दीपक एकामागे एक ट्रक वाढवत चालला होता. या दीपकच्या 4 ते 5 ट्रका झाल्या. त्याच्यानंतर याने काय केलं, एक ऑफिस चालू केलं. या ऑफिसमध्ये दीपक त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे काम करू लागला. या ऑफिसमध्ये हा दीपक जो होता तो चांगल्या प्रकारे काम करू लागला. थोडाफार हिशोब जो होता तो मनोजच्या पण हातात दिलेला होता. एक चांगला विश्वासू व्यक्ती होता, त्याच्यामुळे तो पैसे घ्यायचा, त्या सुनीतापाशी द्यायचा, जी की दीपकची पत्नी होती. तिथून काय व्यवहार असेल तर तो त्या दीपकपाशी द्यायचा. म्हणजे तो घरातला व्यक्ती बनला होता. मनोज आपला कधी कधी गावाला जायचा, पण त्याचं गाव जे होतं ते भरपूर दूर होतं. त्याला जाऊन येऊन त्याच्यातच टाईम जायचा. त्यावेळेला दीपक म्हणला की तो आपल्या ऑफिसमध्ये राहू शकतो. हा मनोज जो आहे त्या ठिकाणी ऑफिसमध्ये राहू लागला. त्या ठिकाणाहूनच आपलं अंघोळ करायचा, ट्रक घेऊन जायचा, आलं की तिथं विश्रांती करायचा. पण काही दिवसानंतर त्या ठिकाणी एक वॉचमॅन ठेवला त्या दीपकने. वॉचमॅन ठेवल्यानंतर आता तो वॉचमॅन कुठे राहणार, ऑफिसमध्ये. मग तिथं एक जणाचीच जागा होती. त्यावेळेला या दीपकला विचार आला की मनोजला आपण घरी घेऊन गेलो तर बरं होईल. या मनोजच्या घरी त्याची एक पत्नी होती आणि 4 वर्षाचा एक मुलगा होता. दीपक विचार करतो की हा मनोज आपल्या घराची पण रखवाली करेल ज्यावेळेला मी नसेल त्यावेळेला, आणि आपली जी पत्नी आहे तिला पण मदत होईल कामामध्ये. कधी बाहेर जायचं असलं तर घेऊन जाईल. तसंही मी खूप व्यस्त राहतोय आजकाल. असा विचार करून हा दीपक मनोजला म्हणतो की तू माझ्या घरी चल, त्या ठिकाणी राहू शकतो. आपली बॅग उचलतो आणि दीपक सोबत त्याच्या घरी जातो. आता पहिल्यापासूनच ओळख होती त्या सुनीताची आणि मनोजची, त्याच्यामुळे त्या सुनीताला त्याला ठेवून घेण्यासाठी काहीच प्रॉब्लेम नव्हता. या दीपकचा मोठा लट बंगला होता, त्याच्यामध्ये 4-5 खोल्या शिल्लक होत्या. या मनोजला एक खोली दिली, त्या ठिकाणी तो राहू लागला. ती सुनीता आता एका व्यक्तीचं जास्त जेवण बनवू लागली. सोबत बसून जेवण करायचा, त्याच्या व्यवसायाबद्दल गप्पा मारायचे, कसा व्यवसाय वाढवू शकतो. तो मनोजला म्हणायचा की मनोज तू पण कधीतरी एक ट्रक घे. मनोज म्हणायचा आता सध्याला तर माझी परिस्थिती नाही, मला ना पैसे गावाकडे द्यावे लागतात, माझी आई आजारी असते. त्यावेळेला दीपक म्हणतो की तुझ्या आईला कसला आजार आहे रे, एवढं दिवस झालं काय नव्हतं, पण अचानकच तिला डॉक्टरकडे घेऊन जातोय, नेमकं काय झाले मला पण समजे नाही, एवढे पैसे कशाला लागतात. मनोज म्हणू लागतो की मला पण समजलं नाही, आईने आजार लपवून ठेवलाय, पण हा चांगला खर्च होतोय. आता त्याच्या आईला आजार हा होता की तिला HIV झालेला होता. मित्रांनो, जेव्हापासून तिचा पती गेला होता ना तेव्हापासून ती महिला ज्या कोणी शेतकऱ्याच्या रानात कामाला जायची त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यासोबत अनैतिक संबंध बनवायची. त्या ठिकाणी काम कमी करावं लागावं किंवा जास्त पगार भेटावी म्हणून हे सगळं कृत्य करायची. दिसायला ठीकठाक होती, त्यामुळे शेतकरी पण तिच्या शरीरावरती बाळून जायचे
तिच्यासोबत संबंध बनवून पैसे द्यायचे. याच्यामुळे तिला दुष्परिणाम झाला. तिला आता HIV रोग झाला होता, जो की आता तिच्यासाठी जीवघेणा रोग झालेला होता. दुसरीकडे हे सगळं आता मनोजला सांगायचं कसं, म्हणून ती म्हणाली की मला हृदयाचा विकार झालेला आहे. भरपूर दिवस झाला हा मनोज त्या ठिकाणी गेलेला नव्हता, त्यामुळे हा इकडून पैसे पाठवतच होता. त्याची आई तिकडे दवाखान्याला खर्च करत होती. जेवढं पण त्या आईने त्याच्यावरती ऋण केलेलं होतं ते तर फिटून गेलं होतं, पण हा मनोज अजून पण पैसे पाठवत होता. याच्यामुळे या मनोजचं आयुष्य कसलंच राहिलं नव्हतं. विचार करायचा की आईनं आपल्याला लहानपणापासून सांभाळलंय, तर तिचा खर्च तर आपल्याला करावाच लागेल. बिकट परिस्थितीतून सांभाळायला म्हणून तो आपला पैसे पाठवून द्यायचा, पण तिकडं बेकारच अवस्था चालू होती. हा मनोज आता हळूहळू दीपकच्या घरी चांगल्या प्रकारे मिसळला होता. तो एक घरातलाच मेंबर बनून गेलेला होता. त्याच्यामुळे त्या मनोजला घरी एकटा सोडून हा दीपक कुठेही जाऊ. ज्या वेळेला पण त्या सुनीताला काय कामाची गरज असेल त्यावेळेला ती मनोजला सांगायची, मनोज काम करायचा. त्याच्या पोराला शाळेत सोडायचा तो जायचा, त्याच्या पोराला आणायचा आहे तो जायचा, कधी कुठं घेऊन जायचं त्यांच्यापाशी एक 4 चाकी गाडी होती, कुणाच्या गावाला जायचं आहे त्याला घेऊन जायचा. अशा प्रकारे त्या चांगला विश्वास बसलेला होता. दुसरीकडे दीपक जो होता तो आता हळूहळू नशेडी व्यक्ती बनलेला होता. याच्याकडे जेव्हापासून पैसा यायला लागला होता आणि या मनोजने त्याच्या कामामध्ये मदत करायला चालू केली होती, त्यावेळेलापासून याच्याकडे मोकळा वेळ भेटलेला होता. त्याच्यामुळे तो आता कायम नशेमध्ये असायचा. त्याचं आता घराकडे लक्ष कमी झालं होतं, व्यवसायाकडे लक्ष कमी झालेलं होतं. दोन्हीकडे लक्ष हा मनोजच देत होता. म्हणायचं की असू दे, आपल्याला याने सगळं शिकवले, लक्ष दिलं पाहिजे. पण जेव्हापासून या दीपकने घरातून लक्ष काढलं तेव्हापासून त्याची पत्नी सुनीता आता एकटी पडली होती. त्या दीपकच्या पत्नीला त्या दीपकची गरज होती, शारीरिकदृष्ट्या म्हणू शकतो किंवा मानसिकदृष्ट्या. पण हा दीपक त्याच्यावरती कसलंही लक्ष देत नव्हता. तो आपल्या त्याच्या नादात असायचा. तो कधी नशा करून बाहेरच्या महिलांसोबत संबंध बनवायला जायचा. त्याच्यामुळे त्याचं अजिबात संपर्क येत नव्हता त्याच्या पत्नीसोबत. मित्रांनो, आता ही सुनीता अशी किती दिवस थांबणार होती? सुनीताच्याही काही गरजा होत्या. तिचंही वय जवानीमध्ये आलेलं होतं. त्यावेळेला ही त्या मनोजकडे आता लक्ष देऊ लागली. पहिलं तर काही नव्हतं मनोजबद्दल तिच्या मनात, पण जेव्हापासून तिच्या पतीने लक्ष काढलं तेव्हापासून हिने लक्ष मनोजकडे दिलं. मनोज पण आता दिसायला अतिशय सुंदर दिसत होता. एक चांगला व्यक्ती असा तिच्या मनामध्ये बसलेला होता. त्यामुळे ती आता मनोज आला की त्याच्यापुढे चांगल्या पद्धतीने वागायची, प्रेमाने. कधी प्लेट देताना त्याच्या हाताला हात चिटकवायची, कधी चहा देताना ते पदर पाडायची, तिचा ब्लाऊज दिसायचा, तिचं ते आतलं सगळं दिसायचं. म्हणजे एक प्रकारे ती सिग्नलच देत होती मनोजला पण हे सगळं लक्षात येत होतं. पण तो एवढे दिवस शांत बसलेला होता. म्हणायचं की मालकाची पत्नी आहे म्हणून तो आपला गप्प बसला. पण आता हे किती दिवस असं तो पण शांत बसणार होता? एक दिवस कांड झाला. हा जो मनोज होता त्याच्या आईचा फोन आला की बाळा मला 15,000 रुपये पाहिजेत. मनोज म्हणला की तू सारखंच पैसे मागते, नेमका कसला रोग आहे ते पण सांगा. नाही ती म्हणली की ती म्हणते की तुला लवकरच सांगेन, पण आता सध्याला तर पैसे दे. मनोज त्या दीपकला मागतो. दीपक म्हणतो माझ्यापाशी नाहीत, घरी जा आणि त्या सुनीतापासून घे. हा मनोज घरी गेला त्यावेळेला या मनोजनं बघितलं की ही सुनीता पुढे तोंड करून जेवण बनवत आहे. तिची पाठ दरवाजाकडे होती. ते पूर्ण आकाराचं शरीर आणि एकदम असं भरलेलं शरीर बघून पूर्ण घामाच्या धारा टपकत आहेत स्वयंपाक बनवताना. हे सगळं आकर्षक वाटलं मनोजला तर राहवलं नाही. त्यावेळेला मनोजने जाऊन त्या सुनीताला पकडलं, त्या ठिकाणी तिला किचनवरती बसवलं. त्यावेळेला सुनीता मनोजला म्हणायची की काय करतोय? मनोज म्हणला की तुला जे पाहिजे ते देतोय मी, तू शांत बस. त्या ठिकाणी तिला शांत केलं, ते तोंड दाबलं. या सुनीताचा त्याने ब्लाऊज काढला. ब्लाऊज काढल्यानंतर तो त्याची छाती चोळू लागला. त्याच्यानंतर तिची साडी काढली आणि त्या ठिकाणी तिच्यासोबत संबंध बनवू लागला. आता याला पूर्ण प्रतिसाद देत होती ही सुनीतानेही त्या ठिकाणी तिचं मन भरून घेतलं. भरपूर दिवसातून तिने संबंध केले होते. तो तिचा पती दीपक, त्यानेही काही दिवसापासून तिच्यासोबत संबंध केले नव्हते. हे दोघं तोपर्यंत संबंध करतात जोपर्यंत या दोघांचं मन भरत नाही. अर्धा एक तासानंतर या दोघांचं मन भरतं. त्यावेळेला त्यांच्या लक्षात येतं की आपण हे जे केलं ते वाईट होतं, चुकीचं होतं. आपलं नातं काय, आपण करतोय काय? पण तोपर्यंत या दोघांनी सगळं करून घेतलं होतं. त्यामुळे या दोघांनी शरम सोडून दिली. सुनीता म्हणते की बरं झालं तू केलं, कारण मी तुझ्यासोबत आता हा विषय घालवू इच्छित. या दीपकचं काही खरं नाही. हा तर पूर्ण कामातून गेलेली केस आहे. आपण दोघं सोबत राहू. मनोज म्हणला ठीक आहे, चालेल, काहीच हरकत नाही. आपण दोघं कायम सोबत राहू. फक्त मला आता त्या मालकाने 15,000 रुपये द्यायला सांगितलं, तर मला आईसाठी पाठवायचे. ती सुनीता त्याला 15,000 रुपये देते, वहीला मांडते आणि तो मनोज त्याच्या आईला पैसे पाठवून देतो आणि म्हणतो की हे शेवटचं आहे बघ, सारखं मला पैसे मागू नको, मला ही काहीतरी करायचं आहे. त्याची आई त्याला होकार देते आणि ते पैसे दवाखान्यात खर्च करते. आता दुसरीकडे ज्या वेळेला पण दीपक ऑफिसमध्ये असायचा किंवा बाहेर असायचा,
त्यावेळेला हा मनोज आणि दीपकची पत्नी सुनीता एकदम पती पत्नीसारखे राहायचे, एकाच खोलीत झोपायचे आणि सगळे एक सोबत करायचे. याच्याबद्दल अंदाज नव्हता दीपकला, पण त्याचा जो लहान पोरगा होता जो की आता 2री-3रीत होता, त्याला आता हे सगळं समजू लागलं होतं. तो एक दिवशी या दोघांना नको त्या अवस्थेत बघतो. ही सुनीता त्याला समजावण्याचा प्रयत्न करते, पण तो म्हणतो की मी बाबाला सांगणार. आता त्याचं असं बोलणं ऐकून ती सुनीता घाबरते. सुनीता मनोजला कॉल लावते, म्हणते की असं म्हणतोय हा. मनोज म्हणला ठीक आहे, मी आलो त्या ठिकाणी. मनोज आणि सुनीता त्याला बसवून चॉकलेट देऊन सांगतात की असं काही करू नको, सांगू नको, पण तो काय ऐकण्यासाठी तयार नव्हता. त्या ठिकाणी या दोघांनी त्याला तोंड दाबून संपवून त्याला असं बाहेर फेकून दिलं, असं वाटावं की तो बाहेरच उन्हाने मेला. आता अर्धा एक तास झाल्यानंतर या सुनीताने कालवा चालू केला. त्या ठिकाणी मनोज त्याच्या रूममधून बाहेर आला आणि तो पण ओरडायला लागला. दीपकला कॉल केला. दीपकला सांगण्यात आले की तुझा पोरगा उन्हामुळे चक्कर येऊन पडलाय, त्याला दवाखान्यात घेऊन चाललोय. या दोघांनी एका लोकल दवाखान्यात नेलं होतं. त्या ठिकाणी डॉक्टरांनी याला मृत घोषित केलं. आता दीपकला मोठा धक्का बसला होता. एकटा पोरगा होता, तोही गेला. त्याच्यामुळे तो आता जास्त दारू प्यायला लागला होता. त्याचा विश्वास बसला होता की हा उन्हानेच गेला, बाहेर खेळायला गेलेला असताना. या दीपकला एवढा मोठा धक्का लागला होता की तो आता कायम ऑफिसमध्ये असायचा. आठवड्यातून एकदा त्या घरी यायचा. त्याला घरीची वाटत नव्हतं. घरी आले की त्याच्या पोराची आठवणी. त्याच्यामुळे या दीपकच्या घरी कायम हा मनोज असायचा. त्याच्यामुळे या दीपकच्या घरी हा मनोजच होता. आता ती सुनीता आणि हा मनोज दोघं पती पत्नीसारखे राहू लागले होते. आता या दीपकच्या शेजापाजाऱ्यांना या सगळ्या गोष्टी खटकत होत्या. ते म्हणत होते की हा ड्रायव्हर हिच्यासोबत कायमच असतोय. पहिला दीपक होता, पण आता हा पतीसारखा वागतोय. यामध्ये काय तर वेगळंच गोड बंगाल आहे. यांनी दीपकला सांगायला चालू केले की दीपक असा विषय आहे. दीपक सुरुवातीला तर या सगळ्याला दुर्लक्ष करतो, पण पुढे हळूहळू याच्या लक्षात येऊ लागतं की जेव्हापासून हा मनोज आलाय तेव्हापासूनच माझा पोरगा गेलाय आणि माझ्या आयुष्यात सगळं वाईट घडत आहे. पत्नी पण माझ्यापासून दूर केली. आता हा दीपक या दोघांवरती लक्ष ठेवायला लागतो. याच्यासाठी या दीपकने घरामध्ये CCTV कॅमेरे वगैरे लावले. कॅमेऱ्यामध्ये आता तो बघायचा मोबाईलवरती. दीपक बघायचं की कसा हा मनोज बाहेरून आला की डायरेक्ट त्याच्या पत्नीच्या रूममध्ये जातोय. अर्धा एक तास मज्जा करून बाहेर येतोय. दोघं पण बाहेर असताना कधीही किस वगैरे करतायत. आता हे सगळं बघून त्याला खूप त्रास व्हायचा, पण याने काही केलं नाही. त्या ठिकाणी याने पुरावे गोळा केले, सगळ्यांची रेकॉर्डिंग वगैरे केली. आता याच्यापाशी सगळे पुरावे वगैरे होते. त्याच्यामुळे याने आता ॲक्शन घ्यायचं ठरवलं. एक दिवशी हा दीपक मनोजला म्हणतो की मनोज तू काय कर, ट्रक घेऊन जा, आज मी इथं ऑफिसमध्ये राहणार. ट्रकचं एक चांगलं भाडं घेऊनच यावं लागेल माघारी. मनोज त्याला होकार देतो. मनोज त्या ठिकाणी निघून गेला. त्याच्या मोबाईलवरती हा GPS ट्रॅक करत होता. त्याच्या ट्रकला GPS लावलेला होता. बघतो तर त्याच्या घरापाशी जाऊन ट्रक थांबली. अर्धा तास झालं. आता याने CCTV बघायला चालू केलं. त्यावेळेला मनोज आणि त्याची पत्नी त्या ठिकाणी रूममध्ये गेलेत आणि हा दीपक पण उठला आणि घरी गेला. घरी गेल्यानंतर त्याने डायरेक्ट घरामध्ये प्रवेश करून आणि हे दोघं ज्या खोलीमध्ये गेले होते त्या खोलीपाशी जाऊन उभा राहिला. लाथा घातल्या, दरवाजाची आतली कडी मोडली. दोघं एवढं मग्न होते की त्यांना काही समजलं नाही. याने कॅमेरा चालू केला आणि आतमध्ये घुसला. दोघांचं सगळं दृश्य रेकॉर्ड केलं. त्यावेळेला त्या सुनीताला समजले की आपल्यासोबत तर घोळ झाला. हे सगळं दीपकने बघितलेलं आहे. आता हे दोघं त्या दीपकच्या पाया पडू लागतात की आम्हाला एकदा माफ कर, आता आमच्याकडून अशी चूक होणार नाही. पण दीपक म्हणतो की चूक तर तुम्ही केली, तुम्हीच माझ्या पोराला मारले, बरोबर का? त्यावेळेला या दोघांच्या पायाखालची जमीन सरकते. त्यांना वाटतं की याला कसं काय समजलं. आता हा सगळा मामला हत्येचा होता. त्याच्यामुळे या दोघांना आता या दीपकला पकडण्याशिवाय काय पर्याय नव्हता. या दोघांनी दीपकला पकडलं आणि त्या ठिकाणी दीपकला बांधून मारहाण चालू केली. दीपक म्हणला तुम्ही काय करू शकत नाही मला, मी सगळी फिल्डिंग सेट केलेली आहे. दीपकने त्याच्या एका मित्राला कॉल लावलेला होता. पोलिसांना घेऊन ये सांगितलं होतं. पोलीस त्या ठिकाणी आले, दीपकला सोडवलं. मनोज आणि सुनीताला ताब्यात घेतलं. या दीपकने सगळे पुरावे पोलिसांपाशी दिले. त्या ठिकाणी असलेली लेडीज कॉन्स्टेबल तिने या सुनीताला चांगलीच मारहाण केली. म्हणली की अशी करते काय तू, आणि बोलतो तुझ्या पोराला का मारलं. ते म्हणायचे की आम्ही नाही मारलं, तो उन्हाने मेलाय. पण त्याच्याकडे सगळे पुरावे होते. या दीपकच्या घरापुढे एक किराणा दुकान आहे. त्या दुकानावरती CCTV लावलेलं होतं आणि या CCTV मध्ये दिसलं होतं की ही कसं काय मनोज आणि या सुनीताने त्या पोराला आणून बाहेर टाकलंय आणि परत अर्धा एक तासाने त्या ठिकाणी रडत आले. हे सगळं त्या दीपकला तेव्हा समजलं ज्या वेळेला तो त्या ठिकाणी किराणा आणायला गेला. त्या किराणा दुकानदारानं सांगितलं त्याला. त्याच्यावरून याचा संशय बळावत गेला आणि हे सगळं उघडकीस आलं. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. आता हा दीपक एकटा राहून घरी पूर्ण त्याच्या पोराच्या आठवणीत मग्न आहे. त्याने पुढे चालून ट्रका वगैरे सगळ्या विकून टाकल्या. एका आश्रमाला पैसे दान केले आणि तो आता संन्यासी बनलाय. आता याच्या पुढे या दोघांवरती कारवाई होईल किंवा नाही याच्याबद्दल पण आपण सांगू शकत नाही. पण मित्रांनो, तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतंय? जे घडलं ते दीपकसोबत बरोबर होतं का चुकीचं होतं ते पण कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक पण करा.